नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 आणि हा व्हिडिओ कम ऑडिओ आहे 363. या ऑडिओद्वारे मी आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 20 प्रश्नांना उत्तर देणार आहे. प्रश्नांना उत्तर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा आपल्या नजरेस आणून देतो की आपल्यापैकी अनेक जण माझ्याकडे माझा फोन नंबर मागतात. तर मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मी आता दर सोमवारी जेव्हा यशदाला सुट्टी नसते तेव्हा म्हणजे यशदाच्या कार्यालयीन वेळेच्या सकाळी 11 ते 1 या दरम्यानमध्ये मी यशदामध्ये उपलब्ध असतो आणि माझा यशदामधला नंबर आहे 25608249 25608249 आणि दुसरा आहे 25608198. या फोनवर दर सोमवारी सकाळी 11 ते 1 या दरम्यानमध्ये आपण मला फोन करा. अर्थात येत्या सोमवारी यशदाला सुट्टी आहे, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मी यशदामध्ये नसणार नाही. दुसरा बाब आपल्याला सांगायची की मी आत्ता गेले काही दिवस फक्त प्रश्नोत्तराचा जो व्हिडिओ करतो तो फक्त 15 दिवसातून एकदा करत होतो. पण आता मी दर शुक्रवारी प्रश्नांना उत्तरं देणारा व्हिडिओ करणार आहे. कारण प्रश्न खूप येतात आणि त्यामुळे दर शुक्रवारी व्हिडिओ केला जाईल. अर्थात नवीन एक मी उपक्रम सुरू केला आहे. कदाचित आपण ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की मी आता शॉर्ट व्हिडिओ म्हणजे 1 मिनिटाचे काही व्हिडिओ करायला सुरुवात केलेली आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच मी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन म्हणजे जो आपल्याकडे GR आला 28/3/2005 रोजी की ज्याच्या नंतर जे कर्मचारी नियुक्ती झाले तर त्यांना जर 3 किंवा 28/3/2005 पूर्वी जे लोक लागलेले आहेत त्यांना हे नियम लागू नाहीत आणि त्यामुळे त्यांना 3 अपत्य असली तरी किंवा त्यांना 3रं अपत्य झालं तरी त्याला कुठली कारवाई होणार नाही असं सांगणारा शॉर्ट मी 1 मिनिटाचा शॉर्ट मी प्रसारित केला आहे. असेच काही महत्त्वाचे शॉर्ट महत्त्वाच्या विषयाचे महत्त्वाची बाब सांगणारे शॉर्ट मंगळवारी प्रसारित केले जाईल. चला प्रश्नांचे उत्तर देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशीमध्ये कर्मचारी दोषी ठरला तर अपील करू शकतो, परंतु जर दोषी ठरला नाही तर ज्यांनी त्याच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी असा प्रस्ताव केला तो शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध अपील करू शकतो का? तर तो अपील करू शकत नाही. पण जर त्यांना जर असं वाटत असेल की शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडून काहीतरी नजरचुकीने कुठला पुरावा लक्षात घेतलेला नाही आणि काहीतरी चूक झाली असं जर वाटत असेल तर शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला दोषमुक्त ठरवण्याचा जो आदेश काढला त्या आदेशाचं पुनरीक्षण करावं म्हणजे रिव्हिजन करावं. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 25 खाली अशा तऱ्हेचा प्रस्ताव शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याच्या मार्फत अपीलीय अधिकाऱ्यांना पाठवता येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 या आरोग्य सेविका आहेत. यांचं निलंबन झालं होतं. मग त्या प्रथमदर्शनी दोषी नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी रद्द करण्यात आली आणि त्यांची सेवेत पुनर्स्थापना केली. परंतु अद्यापही निलंबन काळ कसा धरावा याचा आदेश काढलेला नाही. मी मागे देखील मी सांगितलं अजून देखील अनेक नियुक्ती अधिकाऱ्यांना असं वाटत असतं की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध जर विभागीय चौकशी सुरू केल्यानंतर ती संपेपर्यंत किंवा फौजदारी कारवाई ती संपेपर्यंत त्याचा निलंबन काळ विनियमित करता येत नाही. पण मी गेल्या वेळेस सांगितलं त्याप्रमाणे जो गेल्या वेळेचा व्हिडिओ 362 त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट केला आहे आणि शासनाच्याच सूचना आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे निर्णय आहेत की कर्मचाऱ्याची सेवेत पुनर्स्थापना झाली म्हणजे निलंबन काढून मागे घेऊन पुनर्स्थापना झाली की त्याचा निलंबन काळातील त्यामुळे वेतन व भत्ते काय द्यावे आणि तो निलंबन काळ कर्तव्य काळ म्हणून धरावा किंवा कसे याचा संबंधीचा आदेश काढणं जरूर आहे. हा आदेश यांच्या बाबतीत अजून देखील काढलेला नाही. त्यांनी अनेक प्रयत्न केले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पत्र पाठवून. मी यांना एवढंच सांगेन की आपण पुन्हा एकदा व्हिडिओ क्रमांक 362 पहा. त्या 362च्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने जजमेंट कोट केलेला आहे त्याची लिंक दिली आहे. त्या जजमेंटचा उल्लेख पुन्हा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे त्या जजमेंटचा उल्लेख करा. या व्हिडिओचा देखील उल्लेख केला तरी जाईल. त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा
जॉईनिंग टाईम वगैरे ज्याला म्हणतो, पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा, निलंबन, बडतर्फी व सेवेतून काळातील प्रदाने, नियम 1981चा नियम 70 ते 72चा जो एक्स्ट्रॅक्ट आहे, यातला आपल्या बाबतीत नियम 72 आहे. तर हा जो नियम 72 आहे, हा जो एक्स्ट्रॅक्ट आहे, तुम्ही त्याची गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे. तो नियम 72 देखील आपल्या अर्जामध्ये कोट करा की त्यांची ही कशी जबाबदारी आहे, आणि पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज करा. त्यामध्ये हे देखील नमूद करा, जर आपल्यावर काही कार्यवाही झाली नाही तर मला न्यायालयात दाद मागावी लागेल. चला पुढच्या प्रश्नाकडून. या प्रश्न क्रमांक 3, हे न्यायालयीन कर्मचारी आहेत, यांचं निलंबन झालं होतं, विभागीय चौकशी झाली आणि यांचे 2 वर्ष वेतनवाढी कायमच्या थांबवण्यात, त्यांची सेवेत पुनर्स्थापना झाली, पण निलंबन काळ कसा धरावा याबाबत आदेश काढला नाही. मी मगाशी दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना तेच सांगितलं की नियुक्ती अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, काढणं जरूर आहे. अर्थात आपल्या बाबतीमध्ये आपल्याला शिक्षा झालेली आहे, त्यामुळे आपला निलंबन काळ कर्तव्यकाळ म्हणून धरला जाणार नाही. पण कर्तव्यकाळ म्हणून धरला जाणार नसेल तर तो निलंबन काळ हा निलंबन काळच धरावा का? जर आपल्याला काही रजा असतील तर तो रजा म्हणून धरायचा असेल तसं आपल्याला अर्ज करता येईल, आणि मग आपले जे नियुक्ती अधिकारी जिल्हा न्यायाधीश त्यांना त्याच्यावरचा काही आदेश काढावा लागेल. म्हणून मी आपल्याला सांगेन की पण जिल्हा न्यायाधीशांना पुन्हा अर्ज करा. आणि मगाच्या प्रश्नाला उत्तर देताना जसं सांगितलं तसं त्या व्हिडिओ 362च्या सोबत दिलेलं मॅटचं जजमेंट किंवा MCS जॉईनिंग टाईमचा रूलचा एक्स्ट्रॅक्ट आहे तो देखील जोडा आणि पुनर्विनंती करा की तुमचा निलंबन काळ विनियमित करावा. मगाशी मी एकदा सांगितलं विनियमित करावा आणि नियमित म्हणजे काय? विनियमित याचा करा अर्थ म्हणजेच काय तो कर्तव्यकाळ म्हणून धरला जाणार नाही. विनियमित करणं म्हणजे तो काळ कसा धरावा? कर्तव्यकाळ म्हणून धरावा. जर ते जे निलंबन असमर्थनीय असेल तरच तो कर्तव्यकाळ म्हणून धरला जाऊ शकतो. आपल्या बाबतीमध्ये शिक्षा झालेली आहे, त्यामुळे निलंबन काळ आहे तो कर्तव्यकाळ म्हणून धरला जाणार आहे. तेव्हा जिल्हा न्यायाधीशांकडे अर्ज करा. पुढच्या प्रश्नाकडे. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध त्याच्या कृतीविरुद्ध त्याच्याविरुद्ध न्यायालयीन खटला असेल आणि मग विभागीय चौकशी असेल तर दोन्ही करण्याची आवश्यकता काय आहे? आणि एखाद्या कर्मचाऱ्याच्या कृतीवर न्यायालयीन खटला आणि विभागीय चौकशी जर सुरू केली तर विभागीय चौकशी रद्द करावी अशी मागणी कर्मचाऱ्याकडून केली जाते. अर्थात अशी मागणी कर्मचारी करतील, पण नियुक्ती अधिकाऱ्यांना त्याबाबत निर्णय घ्यायला पाहिजे. किंबहुना शासनाने जे सूचना दिल्या आहे, 97चं परिपत्रक दिलेलं आहे, डिपार्टमेंट इन्क्वायरी मॅन्युअलमध्ये देखील सूचना दिल्या आहेत. डिपार्टमेंटल इन्क्वायरी मॅन्युअल मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक मी त्या व्हिडिओ 362 बरोबर दिलेली आहे. तर त्याच्या आधी तो आपण विभागीय नियमपुस्तिका पहा, त्याच्यामध्ये याच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आहे. मी देखील याच्या संदर्भामध्ये व्हिडिओ 4-5 जे व्हिडिओ सुरुवातीचे आहेत त्याच्यामध्ये फौजदारी कार्यवाही व विशेष समग्र चर्चा केलेली आहे. का आपण जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याची कृती ही गुन्हा देखील असते आणि गैरवर्तणूक देखील असते, अशा वेळी गुन्ह्याबद्दल फौजदारी कार्यवाही आणि गैरवर्तणुकीच्या बाबतीबद्दल विभागीय कारवाई. पैसे खाणं हा गुन्हा देखील आहे, पैसे खाणं ही गैरवर्तणूक देखील आहे. आता पैसे खाण्याची गैरवर्तणूक असेल, पण त्या संदर्भामध्ये त्यांनी हा पैसे खाण्याचा त्याचा मागचा उद्देश काय, मोटिव्ह काय होता, तर त्यांनी का हे केलं, म्हणजे त्याच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा व्यक्तीचा अर्ज असेल तो मंजूर कर म्हणजे लायसन्स द्यायचं आहे, ते लायसन्स देण्याकरता केलेलं आहे का, आणि त्याच्यामध्ये करताना त्याच्याकडून काही गैरवर्तणूक झालेली आहे का हे शोधलं पाहिजे. आणि मग त्याच्याविरुद्ध जो पैसे खाण्याचा आरोप आहे त्याच्या व्यतिरिक्त हा देखील आरोप त्यामध्ये जोडला गेला पाहिजे आणि मग विभागीय चौकशी करणं जरूर आहे. आता आपण हे वस्तुस्थिती आहे की जर दोषारोप आयडेंटिकल असते न्यायालयीन चौकशीमधले आणि विभागीय चौकशीमध्ये, आणि त्यामध्ये असलेला पुरावा तंतोतंत सारखा असते, साक्षीदारही तेच जर असतील, तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालयाने जो निकाल देतो तो मात्र विभागीय चौकशीच्यापेक्षा वर चढ असतो. परंतु एखाद्या न्यायालयीन चौकशीमध्ये कर्मचारी दोषमुक्त झाला म्हणजे ॲटोमॅटिकली विभागीय चौकशीमधली शिक्षा रद्द होत नाही. यासंबंधी देखील मी पूर्वी व्हिडिओ केले, ते आपण कृपया पहा. आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की एखाद्या कर्मचाऱ्याची कृती ही गैरवर्तणूक आणि जर गुन्हा देखील असेल
तर गुन्ह्याबद्दल त्याच्याला शिक्षा देण्याची जी कारवाई असते त्याला दीर्घ काळ लागतो, 7, 8, 10 वर्ष देखील. तोपर्यंत ज्यांनी पैसे खाल्ल्यासारखा गंभीर आरोप आहे अशा कर्मचाऱ्याविरुद्ध जर इतर पुरावा वगैरे असेल तर त्याला विरुद्ध विभागीय चौकशी करून त्याला कामावरून काढून टाकणं हे चांगल्या प्रशासनाचं लक्षण असतं. आणि म्हणून जरी एखाद्या ठिकाणी एखाद्या अपवादात्मक प्रकरणामध्ये जर फौजदारी कारवाई रद्द केल्यामुळे विभागीय चौकशी रद्द करावी लागली तरी त्याला काही हरकत नाही. पण अशा परिस्थितीत विभागीय चौकशी फौजदारी कार्यवाहीबरोबर सुरू करणं हे नेहमीच इष्ट असतं. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. 2005 नंतरची नियुक्ती असेल आणि 3 अपत्य असेल तर तो कर्मचारी सेवेत राहण्यास किंवा नियुक्तीस अपात्र राहील का? निश्चित. 2005 नंतर त्याला जे प्रतिज्ञापन दिलं जातं आणि त्याला जर 3 अपत्य असतील तर त्याला नियुक्ती दिली जाणार नाही. पण 2005 प्रतिज्ञापन दिलं असेल आणि त्यावेळी 2 अपत्य असेल आणि जर तिसरं नंतर अपत्य झाले असेल तर त्याला देखील तो सेवेमध्ये राहण्यास अपात्र राहील. पण नेमकं अशा कर्मचाऱ्याविरुद्ध म्हणजे 28/3/2005 नंतर जर तिसरं अपत्य झालं तर काय कारवाई करावी याबद्दल शासनाचं धोरण अद्याप निश्चित नाही. पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं त्यांना निलंबित केलं होतं. विभागीय चौकशी 1 वर्षांनी पूर्ण झाली आणि आता पुनर्स्थापना झाली. 1 वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात आलेली आहे. त्यांनी अपील केलं आहे. 1 वर्ष झालं पण अजूनही निलंबन काळी विनियमित करण्यात आला नाही. तर नेमकं काय करावं? पहिला प्रश्न. अपिलाला 1 वर्ष झालं. अपिलीय अधिकाऱ्यांना आपण पुन्हा एकदा स्मरणपत्र पाठवा. अपिलीय अधिकारी करायला अपिलं जास्ती असतील पण त्या ठिकाणी त्यांना विनंती करा की तातडीने माझं अपिलाची सुनावणी घ्यावी. आता याविरुद्ध आपल्याला मॅटकडे जाता येईल. मॅटकडे गेला तर पण मॅटकडे जाण्याकरता आपल्याला खर्च लागेल. आपण मॅटमध्ये गेल्यानंतर लगेचच आपल्याला काही त्याच्यावर निर्णय मिळणार नाही आणि आपली 1 वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण विभागीय चौकशीच्या संदर्भामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे आपण काही मॅटकडे जाऊ नका. अपीलीय अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठवा. आता आपण मगाशी म्हटलं की आपला निलंबन काळ विनियमित केलेला नाही. त्याकरता मगाशी मी जसं प्रश्नाचं उत्तर दिलं या व्हिडिओ क्रमांक 362 जो आहे त्याच्यासोबत जी आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व विभागीय चौकशी नियम पुस्तिका दिलेली आहे आणि त्यामध्ये मॅटचा निर्णय दिला आहे. तो उद्धृत करा. आणि आजच्या व्हिडिओसोबतमध्ये मी महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयेतर सेवा वगैरे नियम 1981च्या नियम 70, 71, 72चा उतारा जोडलेला आहे. तर त्यातला नियम 72चा उतारा जोडा आणि आपल्या निलंबन काळात तो कर्तव्य काळ धरावा किंवा कसे यासंबंधीचा निलंबन काळ वेतन व भत्ते काय द्यावे याचा आदेश तातडीने काढावा अशी आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांना विनंती करा. त्यांनी मान्य केली नाही किंवा आपण जो अर्ज कराल त्याची प्रत अपिलीय अधिकाऱ्यांकडे देखील पाठवा. चला पुढच्या प्रश्नावर घेऊया. 28/3/2000 पूर्वीची नेमणूक आहे. 28/3/2005 नंतर तिसऱ्या अपत्य झाल्यास पदोन्नती मिळेल का? निश्चित मिळेल. आपल्याला 28/3/2005 पूर्वी आपली नेमणूक झालेली आहे. त्यामुळे ते नियम आपल्याला लागूच नाहीत आणि त्यामुळे त्यासाठी कुठल्या प्रकारच्या आपल्याला पदोन्नतीची अट येणार नाही. आपल्याला 28/3/2005 नंतर तिसरं अपत्य झालं तरी. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 8. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे पदस्थापना व समायोजन यात फरक काय? पदस्थापना ज्याला इंग्लिशमध्ये पोस्टिंग दिले. एखाद्या कर्मचाऱ्याला एखादं रिकामं पद असेल त्या पदावर त्याची जी नेमणूक केली जाते त्याला पदस्थापना म्हणतात. आता समायोजनाकरण काय होतं? काही वेळा अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एखाद्या ठिकाणी जी पदं असतात ती जर पदं कमी झाली किंवा एखाद्या जी शासनाची स्कीम असेल तर शासनाची स्कीम जरी ते बंद जर झाली तर अशा कर्मचाऱ्याला पुन्हा समाविष्ट करून घेतलं जातं. त्याला म्हणतात समायोजन म्हटलं जातं. किंवा एखाद्या ज्या TADAच्या बाबतीमध्ये समायोजन याला म्हणतात की पूर्वी एखादा ॲडव्हान्स दिलेला असेल आणि त्याचं TA बिल झालं की मग ॲडव्हान्स वगैरे जो केला असतो त्याला समायोजन म्हणतात. आता पुढच्या प्रश्नाकडे या. विनियमितकरण करणं म्हणजे कर्तव्य काळ म्हणून धरला जाणं आहे का? नाही. विनियमित करणं याचा अर्थ निलंबन काळ कसा धरावा, तो कर्तव्य काळ म्हणून धरावा किंवा कसे याला विनियमित म्हणतात.
म्हणजे उदाहरणार्थ निलंबन काळ हा निलंबन काळ म्हणून धरला जाऊ शकतो, की निलंबन काळ हा रजा म्हणून धरला जाऊ शकतो. निलंबन काळ हा बिगर आपल्या ज्याला म्हणतो आपण की ज्याला रजा नाही आहे, त्याला बिनपगारी रजा असा म्हणून दिला जातो. म्हणजे त्या निलंबन काळाला नेमकं काय म्हणावं जातं? तो कर्तव्य काळ धरावा किंवा रजा धरावा का निलंबन काळ धरा, याला म्हणतात विनियमन. विनियमन म्हणजे निलंबन काळ कर्तव्य काळच धरणं, याला विनियमन म्हणत नाहीत. चला पुढच्या प्रश्नावर करूया. प्रश्न क्रमांक 10. निलंबन होऊन 4 महिने झाले, अजून सेवेत पुनर्स्थापना नाही, आपले मत काय? या प्रश्नकर्त्यांना मी एवढं म्हणेन, आपल्याला 4 महिने झाले, आपल्याला निर्वाह भत्ता मिळतो किंवा नाही? 4 महिने जर झाले असतील तर 90 दिवसानंतर आपल्याला निलंबन पहिल्यांदा जर निर्वाह भत्ता 50% मिळत असेल तर आपल्याला 75% मिळण्यास आपण पात्र आहात. त्यासाठी आपण अर्ज करा. आता आपल्याला दोषारोपपत्र दिलं आहे किंवा नाही ह्याच्यातून आपला काही उल्लेख नाही. आता जर तुम्हाला जर 4 महिने होऊन गेलेले आहेत आणि दोषारोपपत्र दिलं गेलं नसेल तर शासनाच्या धोरणाप्रमाणे शासनाने त्याच्या संदर्भात परिपत्रक देखील काढलं आहे की 90 दिवसाच्या आत दोषारोपपत्र दिलं नसेल आणि निलंबनाचा आढावा वगैरे घेतला नसेल तर आपल्याला पुनर्स्थापना करणं आवश्यक आहे. तेव्हा जर आपल्याला दोषारोपपत्र दिलं गेलं नसेल तर आपली तातडीने पुनर्स्थापना करावी असा अर्ज आपण करा. त्यासंबंधी जे शासनाचा जो निर्णय आहे तो त्याचा देखील उल्लेख करा. हा निर्णयाच्या संदर्भामध्ये पूर्वीच्या मी व्हिडिओमध्ये हे पूर्वी देखील नमूद केलेलं आहे. पुढच्या प्रश्नावर 28/3/2005 वरील तिसरं अपत्य पोटात असेल तर जी लागू होईल का? 28/3/2005 पूर्वी जर तिसरं अपत्य असेल पोटात असेल तर त्याला म्हणजे 28/3/2005 जर 2च अपत्य असतील आणि तिसरं अपत्य पोटात असेल तर 28/3/2005चे नियम लागू होणार नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण त्या नियमामध्ये काय म्हटलं आहे? अपत्य म्हणजे मूल झाल्यानंतर मूल असेल तर, पोटात असेल एखाद्या ठिकाणी काय सांगता येत नाही, अपत्य होईल नाही वगैरे, त्यामुळे ते लागू होईल असं होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पुढचा प्रश्न 12 करूया. माझा सक्का भाऊ चुलत भाऊला अनुकंपा तत्त्वाने नियुक्ती मिळाली आहे, त्याला ती नोकरी करायची तर मला नोकरी मिळेल का? आपल्याला ती नोकरी मिळणार नाही. आपण त्या कुटुंबाचे सदस्य नाहीत. त्या आपल्या चुलत भावाला मिळालेली आहे. आपल्या काकांचं जे कुटुंब होतं आणि काका वारल्यामुळे त्यांच्या मुलाला मिळालेली आहे. त्याला जर नकोशी असेल तर त्याला नियुक्ती मिळणार नाही. पण त्यामुळे आपल्याला ती नियुक्ती मिळेल का? तर आपल्याला ती नियुक्ती मिळणार नाही. पुढच्या प्रश्नावेळी प्रश्न क्रमांक 13. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्यांना पोलिसांनी अटक केली पण 24 तासाच्या आत त्यांना जामीन मिळाला पण तरी त्यांना निलंबित केलं, हे बरोबर आहे का? निलंबित केलं आपल्याला माहिती आहे. म्हणजे कर्मचाऱ्याला निलंबित केव्हा केलं जातं यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 4मध्ये तरतो आहे. कर्मचाऱ्याविरुद्ध एखादी विभागीय चौकशी करायची असेल, चालू झाली असेल किंवा फौजदारी गुन्हा दाखल झाला असेल तर कर्मचाऱ्याला निलंबित करता येतं. आता आपल्याला जामीन मिळाला पण येतो आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झालेलाच आहे ना, आणि त्यामुळे आपल्याला निलंबित केलेलं त्यात काही गैर नाही. निश्चितच केलेले दिसते, त्यामुळे गैर काही नाही. 48 तासाची कशासाठी टाकलेली आहे की कर्मचारी तुरुंगात जर 48 तास म्हणजे पोलीस कस्टडी किंवा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये राहिला तर ॲटोमॅटिकली त्याचं म्हणजे मानव निलंबन होतं. आदेश जरी काढला नाही, 10 दिवसांनी जरी आदेश काढला, ज्या आणि 48 तासांच्या नंतर तुरुंगात असेल तर ज्या तारखेला तो अटक झाली, कस्टडीमध्ये ठेवला त्या तारखेपासून होतं. आपल्या बाबतीमध्ये ती तरतूद लागू नाही आहे. नियम 4मधली पहिली जी 4(1) तरतूद आहे त्याप्रमाणे आपल्याविरुद्ध फौजदारी गुन्हा म्हणून निलंबित केला आहे आणि त्यात काही बेकायदेशीर नाही. चला पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक 14. कोणत्या परिस्थितीत नियम शिथिल होऊ शकतात? आपण म्हटलं आहे हे आपण लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अधिनियमाच्या बाबतीमध्ये म्हटलं आहे. तर यामध्ये मी आपल्याला सांगेन की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2005च्या नियमाच्यामध्ये तरतूद जरी असली तरी असे नियम शिथिल केले जात नाही. असे नियम कुठे शिथिल केल्याची बाब माझ्या नजरेस आलेली नाही. आता एखाद्या ठिकाणी करायचंच म्हटलं किंवा कशी परिस्थिती आहे ती पाहावी लागेल. पण त्यामुळे उदाहरण जर द्यायचं आपल्याला झालं तर पहिल्यांदा त्याला 2 अपत्य झाली, ती दोन्ही अपत्य अपंग असतील आणि मग तिसरं अपत्य, अशा वेळी मात्र
नियम शिथिल करण्याची विचार केला जाऊ शकतो. चला पुढचा प्रश्न क्रमांक 15. याच्यामध्ये या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, दुर्गम भागात आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना जे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहेत यांना 2020-21मध्ये हार्ड एरिया अलाउन्स मंजूर होता. पण यांनी अर्ज केला कारण त्या दुर्गम भागात आहेत, पण त्यांना काही उत्तर आलं नाही. मी मॅटमध्ये जाऊ शकतो का? आपण मॅटमध्ये जाऊ शकाल, पण त्यापूर्वी आपण खरोखरच आपल्याला तो इलिजिबल आहे किंवा नाही याची खात्री करा. आपण या संदर्भामधले काही शासन निर्णय माझ्याकडे पाठवलेले नाहीत, त्यामुळे मी आपल्याला आपण खरोखरच पात्र आहात किंवा नाही याची खातरजमा झाली असेल आणि तर मात्र आपण योग्य तो वकिलांचा सल्ला घेऊन मॅटमध्ये जाऊ शकता. माझ्याकडून जर आपल्याला मोफत सल्ला पाहिजे असेल तर या संदर्भामध्ये संपूर्ण वस्तुस्थिती त्यासंबंधीचे GR ईमेलद्वारे माझ्याकडे पाठवा. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 16. प्रश्न फार महत्त्वाचा आहे. हा प्रश्न काय म्हणतो पहा, पोलीस कर्मचारी जर मुस्लिम असेल तर त्याची पत्नी हयात असताना तिच्याशी घटस्फोट न घेता, तिच्याशी संबंधित न घेता दुसरे लग्न केले तर कायद्याचा भंग होईल का? मुस्लिम धर्म कायद्याचे संरक्षण मिळेल का? प्रश्न फार महत्त्वाचा आहे, सर्वांनीच ऐकून घेण्यासारखा आहे की कुठल्याही धर्माचा जर एक शासकीय कर्मचारी असेल तरी त्याची जर पहिली पत्नी हयात असेल तर शासनाच्या मंजुरीशिवाय दुसरा विवाह करता येणार नाही. म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉप्रमाणे जरी एकापेक्षा दुसरं लग्न करता येतं, दुसरी पत्नी करता येते असेल, तरी तो जर कर्मचारी जर मुस्लिम धर्माचा असेल, तो शासकीय कर्मचारी असेल, त्याची पहिली पत्नी जर हयात असेल तर त्याला शासनाच्या मंजुरीशिवाय दुसरा विवाह करता येणार नाही. तर या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगेन की खुर्शीद अस्लम खान विरुद्ध उत्तर प्रदेश या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 9 फेब्रुवारी 2015ला एक शासन निर्णय दिलेला आहे आणि न्यायालयीन निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालय. आणि हा न्याय निर्णयावर मी एक व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओचा क्रमांक आहे 255. आपण जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल किंवा केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मग आपल्याला सर्व पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहता येतील. आणि त्या व्हिडिओ 255 आपण काळजीपूर्वक पहा. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिली आहे, तो देखील निर्णय पहा. आणि मग आपली खात्री होईल की पोलीस कर्मचारी जरी मुस्लिम असेल, मुस्लिम धर्माप्रमाणे जरी त्याला दुसरा विवाह करता येत असेल, तरी तो शासकीय कर्मचारी असल्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमाप्रमाणे कर्मचाऱ्याला त्याची पत्नी हयात असेल तर त्याला शासनाच्या मंजुरीशिवाय दुसरा विवाह करता येणार नाही. तर व्हिडिओ क्रमांक 255 पहा. चला प्रश्न क्रमांक 17. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं होतं, मी गेल्या वेळेस 1/8/2019चा शासनाने निर्णय काढला आहे, म्हणजे पदोन्नतीची कार्यपद्धती याच्या संबंधीची जी तत्त्व आहेत ती तत्त्व संपूर्ण या महत्त्वाच्या एक प्रदीर्घ अशा शासन परिपत्रकात दिल्या आहेत 1/8/2019. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करावा आणि त्याची लिंक द्यावी. आपल्या विनंतीप्रमाणे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक आजच्या व्हिडिओसोबत दिली आहे. पण मी आपल्याला विनंती करेन, आपल्याला कुठलाही महाराष्ट्र शासनाचा निर्णय पाहायचा असेल, परिपत्रक पाहायचं असेल तर आपल्याकडे महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र.gov.in महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जा, कुठल्याही विभागातले कुठल्याही जे शासन निर्णय किंवा परिपत्रक असतील ती आपल्याला तिथे उपलब्ध होतील. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 18. यांचं म्हणणं आहे की 5 लोकांनी जोखीम भत्ता वसूल प्रकरणी मॅटमध्ये दाद मागितली आहे आणि तिथे वसुलीला त्यांचा स्टे मिळालेला आहे. आता मॅटमध्ये इतरांना स्टे मिळेल काय? 2016मध्ये मॅटचा तसा आदेश आहे. तर मी आपल्याला उत्तर स्पष्ट सांगेन की 5 जणांना जोखीम भत्ताच्या वसुलीला स्टे मिळाला, त्यामुळे इतर सर्वांच्या बाबतीमध्ये ॲटोमॅटिकली स्टे मिळणार नाही जोपर्यंत शासन तसा आदेश काढत नाही. मी अनेक वेळा सांगितलं की न्यायालयीन भाषेमध्ये जजमेंट इन रेम अँड जजमेंट इन पर्सनम म्हणतात. जजमेंट इन पर्सनम असेल किंवा न्यायालयाचा जो निर्णय असेल किंवा आदेश असेल तो पर्सनम म्हणजे त्या व्यक्तीच्या पुरता असतो. म्हणजे त्या 5 जणांना तो स्टे मिळाला आहे, तो ॲटोमॅटिकली आपल्याला मॅटमध्ये न जातानाच स्टे मिळणार नाहीत. आपण मॅटमध्ये गेलात
तर मॅट निश्चितच त्या प्रकरणामध्ये स्टे दिला आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये देखील स्टे मिळेल. अर्थात या संदर्भात योग्य असं जर प्रकरण असेल तर शासनाला जर आदेश काढला तरच ती स्थगित होईल, अन्यथा नाही. थोडक्यात त्या जणांना लोकांना जो स्टे मिळाला आहे तो ॲटोमॅटिकली तुमच्या बाबतीत लागू होणार नाही. चला पुढल्या प्रश्न क्रमांक 19. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, लहान कुटुंब नियम 2000मध्ये काही शिथिलता आली आहे काय? कुठल्याही प्रकारची शिथिलता आलेली नाही. परंतु मी या संदर्भात उल्लेख करीन की महाराष्ट्र लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन हे जे नियम आहेत 2005मध्ये, या नियमामध्ये एखाद्या कर्मचाऱ्यांनी जे प्रतिज्ञापन दिलं आहे, प्रतिज्ञापन दिलेले नियुक्तीच्या वेळेस आणि त्यावेळेस त्याला 2 अपत्य असतील आणि तिसरं जर अपत्य जर झालं तर तो निश्चितच सेवेमध्ये राहण्यास अनर्ह होईल. म्हणजे त्याला सेवेत काढलं जाऊ शकेल किंवा बडतर्फ केलं जाऊ शकतं. पण नेमकं ज्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वेळेस 2005 नंतरची नियुक्ती, प्रतिज्ञापनाच्या वेळेस त्यांच्याकडे 2 अपत्य होती, पण तिसरं अपत्य झालं तर नेमकी काय कारवाई करावी या संबंधित शासनाने अद्यापही कुठलंही धोरण ठरवलेलं नाही आणि तशा काही सूचना दिलेल्या नाहीत. चला आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 20. दिवंगत कर्मचाऱ्याचा सावत्र मुलास अनुकंपा नियुक्ती दे. अनुकंपा नियुक्तीबद्दल निश्चितच आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे तो सावत्र मुलगा असेल, पण त्या दिवंगत कर्मचाऱ्यांनी जो दुसरा विवाह केला, ज्या विवाहापासून यात सावत्र मुलगा झालेला म्हणतात, तर तो पहिल्या बायकोचा जिवंत असताना घटस्फोट गेल्यानंतर का त्या बायकोच्या मृत्यूनंतर जर केला गेला असेल तर सावत्र मुलगा देखील अनुकंपा तत्वासाठी नियुक्तीला पात्र राहील. अर्थात इतर ज्या अटी व शर्ती आहेत त्या मात्र त्याची पूर्तता होत असेल तर त्याला अनुकंपा नियुक्तीसाठी विचार केला जाऊ शकते. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं तर आपण जरूर सबस्क्राईब करा. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे छोटे छोटे 1-1 मिनिटाचे व्हिडिओ प्रसारित सुरुवात करण्यात आलेली आहे आणि ते व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयुक्त होतील. असे सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्याला कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करणं इष्ट राहील. मित्रांनो, येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत शुक्रवारी एका शॉर्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.